आज पितृपक्षातली एकादशी समस्त पितरांच्या नामानं भगवंताचं नामसंकीर्तन करून अन्नानं पितर फक्त तृप्त होतात, पण नामस्मरणानं पितर उद्धरून जातात. ठाला विठ्ठला म्हणून नामापरते अन्य साधन नाही तुझे. 15 दिवसातून येणारी हरिदिनी, या हरिदिनीला पितृपक्षामध्ये सगळ्या मानवांनी म्हणजेच हयातीत असलेल्या पुत्रांनी पितरांच्या नावानं संकीर्तन केलं असताना सगळ्यांना उद्धरता येतं. अन्नानं फक्त आनंद होतो, पण तो कुठपर्यंत? काही क्षणी. पण नामसंकीर्तन असं आहे की त्या नामसंकीर्तनानं ज्या जीवानं सुरुवातीपासून नाम धरलेलं आहे त्या नामधारकाचा अधिक आनंद होतो. ज्याप्रमाणे राजा अंबिरस नाम धरलं होतं कंठामध्ये, संसारात संकट आलं, भगवंताचं सुदर्शन चक्र पाठीशी लागलं, आपल्या दुर्वासाची कृत्या पाठीशी लागली, पण सुदर्शन चक्र रक्षण करत फिरलं. म्हणून भगवंताच्या हातामध्ये जे सुदर्शन चक्र आहे, या जगाचं जे चक्र चालू आहे, या चक्रापासून, कसं चक्र आहे जगाचं? दृष्ट चक्र. केव्हा कुठे काय फिरेल वातावरण हे सांगता येत नाही. म्हणून या दृष्ट चक्रापासून रक्षण होण्याकरता काय उपाय असेल तर कलियुगामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन. आणि आपलं महत् भाग्य आहे की आपल्याला दर एकादशीला भगवंताच्या संकीर्तनाची संधी परमात्मा प्राप्त करून देतो. जरी आपल्याला एखाद्या वेळा येता नाही आलं, कुठे बाहेर गावला असलो तरी आपण कीर्तनात जातो असं सावधान राहून तेवढा वेळ काढावा की आपण कीर्तनातच आहोत. जरी जागा वेगळी असली तरी कीर्तनाची जीवाला सवय लागली पाहिजे. म्हणून समर्थाच्या मनाच्या श्लोकामध्ये सांगताय की मना तू काय कर, विधरावे विधरावे सज्जना विधरावे फुले हित तुवा करावे सज्जना तुवा करावे जनी आपुले हित तुवा करावे मना सज्जना रघुनायका वीण बोलो नको नायका वीण बोलो नको सीतो निज ध्यास राहो सदा मानसी सदा मानसी सदा मानसी तो निज ध्यास राहो निज ध्यास राहो सदा मानसी तो निज ध्यास राहो सज्जना धीरी धर मना सज्जना
सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका विण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो, सदा मानसी तो निज ध्यास राहो, सदा मानसी तो निज ध्यास। विठ्ठला विठ्ठला मनाला स्वतःचं हित कसं करावं याविषयी प्रतिपादन केलेलं आहे। आणि प्रतिपादन करताना जसा विद्यार्थी दशेमध्ये यशाचा ज्याच्यामध्ये मनामध्ये ध्येय आहे की मला यश मिळालंच पाहिजे, की तो जीवनाचं सगळे काम करतो पण अभ्यासाचं ध्येय मात्र चुकू देत नाही। जसा व्यवहारी माणूस दिवसभर सगळं जीवन जगतो पण व्यवहार जो आहे तो सावधानतेने करतो। काय भाव माल घेतलाय, आपल्याला इतक्या दिवस पडून राहिला तर मग त्याचं आपल्याला नुकसान किती झालं त्याच्यावर तो दुसरा भाव सांगत असतो। अगदीच नेहमीचा गिऱ्हाईकाला तुम्ही बोलू नका, मी तुम्हाला बरोबर फायदा करून देईन। मग एक 10 किलो घेणारा आला त्यालाही थोडंसं कमी करून देतो आणि जवळचा माल संपवून द्रव्य साठवतो। त्याप्रमाणे जीवनामध्ये समाज आपले हित करणारे हित इच्छिणारे या सगळ्यांना धरून आपल्याला यश सुख सोडून जायचंय आणि आपल्याबरोबर कोणी येणार नाही, फक्त परमात्मा आहे असा निज ध्यास ज्या संतांच्या मनात राहतो त्या संतांचा इतिहास आपल्याला ऐकावा लागतो। आताच मला साधकाने प्रश्न केला की बा मुक्ताईचा हरिपाठ जो आहे ना तो असा लवकर पाठ होत नाही। म्हटलं शक्ती लवकर मिळत नाही। सगळे म्हणजे ज्ञानोबाचा तुकोबाचा यांचे जे हरिपाठ आहे याच्यापेक्षा मुक्ताईचा जो हरिपाठ आहे त्यात मुक्त मुक्त शब्द जास्त आहे आणि आपण बद्ध आहोत। आता बद्धवाल्यांना मुक्त कळेल कुठून? ठाला विठ्ठला आपण सगळे बांधलेले आहोत। एवढं केलं की मनाला धीर मिळतो म्हणून आपण हरिपाठ म्हणतो, पण हरिपाठासारखं वागण्याची आपली तयारी नसते। आयुष्यभर लोक हरिपाठ म्हणतील, मनाचे श्लोक म्हणतील, पण तसं आपल्यात का परिवर्तन होत नाहीये याचा विचार मात्र करीत नाही। कारण परिवर्तन होण्याकरता 3 शत्रू आडवे येतात रस्त्यात, लोभ काम आणि क्रोध। मन असं आहे मनासारखं झालं तर आनंद आहे आणि मनाच्या विरुद्ध झालं तर दुःख आहे। मग मनाला आवरलं पाहिजे आणि ज्याला मनाला आवरायचं आहे ज्याला मनाला सावरायचं आहे त्याला काय सांगितलं? रघुनायका विण बोलो नको हो। आता रघुनायका म्हणजे प्रत्येक काम सांगताना किंवा बोलताना श्रीराम जयराम म्हणून बोलायचं का? नाही। रघुनायक म्हणजे सत्य आहे, सत्याला धरून बोल म्हणजे काम झालं। आपण काय करतो? पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा असं वागतो म्हणून आपलं मन केव्हा केव्हा घाबरतं। अति सुख झालं तरी मन घाबरतं, देवा कोणाची दृष्टी लागू देऊ नको बरं। आता त्याला सुख आलं त्याला शांतता नाही, पण तिथेही पुन्हा आहे। कारण कोणाच्या डोळ्यात आलं तर अरे सुख आहे ते, आज सुख आहे उद्या दुःख आहे, पुन्हा पुढे सुख येतं। क्रम आहे हा सुख दुःखाचा, हा कोणालाही टाळता येत नाही, टाळता येत नाही, टळत नाही। लल्लाटी लिहिले होऊन या गेले आणि भोगले ते पाहिजे संचिता ते। यज्ञामगुण निघालेली द्रौपदी, द्रुपद राजाची कन्या, भगवंताची भगिनी,
भगवंताची भगिनी, सदा मागे पुढे देव, हरी दया सांभाळी, अशी अवस्था असल्यावर सुद्धा हाक मारताना हे द्वारकाधीश म्हटलं. देव थांबून गेले. कर्मद्वारकेला जायचं, परत रथात बसायचं, सगळे कपडे घालायचे आणि लगेच केशव म्हटलं असतं तर तिथेच प्रकट झाले असते. म्हणजे माणसाला ईश्वराची, कारण द्वारकेमधून यायला म्हणजे राजा बनून यावं लागतं. गोकुळातला हाक मारायला काही नाही, अरे इकडे ये म्हणजे आला. म्हणून भक्त देवाशी लढीवाळ प्रमाणाने अरे कारे जे बोलतात त्याचं कारण काय, तो सवंगडी आहे. गोपाळ गोकुळामध्ये गोपाळांचा तो सवंगडी आहे, म्हणून त्याच्याशी तसं प्रेम संबंध आहे. तो आहो मध्ये मनुष्य लांब जातो, आरे मध्ये जवळ येतो, पण हे कळत नाही. पण आपण जरा मोठे झाले की मला अरे म्हणता, हा असं आहे. तर आपण ज्यांच्या जवळचे आहे त्यांनी आपल्याला अरेच म्हटलं. हल्ली घरामध्ये आईला साहेब म्हणावं लागतं. बाई म्हणते अशोक इकडे, पळत जातो हा अशोक. आईला साहेब म्हणावं लागतं, साहेब आले नाही, अशी परिस्थिती आहे. असं नाही, जे अधिकारी लोक आहे त्यांनी आपल्याला आरे म्हटलं पाहिजेच. आरे आणि कारेमध्ये भानगड होते हल्ली. तो रेल्वेवरचा साहेब हमाल जो आहे ना, लाल कपड्यावाला, तो सगळ्यांना साहेब म्हणतो, दुसरं काय त्याला. पण पैसे कमी देणार आला की म्हणतो अरे कुच्चर आहे साहेबने, कारण त्याला तर ओझं वाहून टाकायचं आहे गाडीमध्ये, तो साहेबच म्हणणार तुम्हाला. मग तो थर्ड क्लासमध्ये बसो या सेकंड क्लासमध्ये बसो या फर्स्ट क्लासमध्ये बसो, साहेबच म्हणेल, कारण त्याला मजुरी घ्यायची आहे. तसं आपलं मन आहे. आपल्या मनाला अधिकार पद प्राप्त झालं, द्रव्यपद प्राप्त झालं किंवा मोठं पण आलं की आपलं मन जे आहे ते असं ताठ होतं आणि त्या मनामुळे आपल्याला वारंवार दुःख भोगावं लागतं. म्हणून समर्थांनी पहिल्या ओवीत सांगितलं, मना सज्जना एक जीवी धरावे. आधी मनाला गोंजरलंय की तू सज्जन आहे. मनाला काय सांगितलं की तू सज्जन आहे. मना सज्जना, पहिल्या श्लोकामध्ये सांगताना सुद्धा मना सज्जना भक्तिपंथेशी जावे. सज्जन शब्द मनाला वारंवार वाटलेला. का सज्जन? तर सज्जन शब्द समजला की मनुष्य हा नम्र होतो. सज्जनाच्या अंगी नम्रता येते. कोणी आदवा तद्वा बोललं तरी त्याच्या मनावर, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या चित्तावर परिणाम नाही होत. बरेच संत आपल्याकडे उलट तुक्या म्हणायला लागले होते लोक, तुक्या, तरी महाराजांवर काहीही परिणाम झाला नाही. संन्याशाची पोरं, तरी ज्ञानोबांच्या मनावर काही परिणाम नाही झाला, कारण त्यांच्या मनाने एकच ध्येय ठरलं होतं की समाजाला सुखी करायचं. दुरीत लोकांचं दुरीतपणा गेला. काय ध्येय होतं माऊलीचं? दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाव. तुम्हाला स्वधर्माचा विश्व पाहायचा असेल तर आळंदीला 2 दिवस जा. एकदा पंढरीच्या वारीच्या वेळा जायचं की जेव्हा वारी निघते त्या वेळा जायचं, आणि दुसरं माऊलीच्या समाधी कालाच्या उत्सवाला जायचं. ज्या वेळेस हा लागणारच नाही, नाही लागणार नाही. हा बस हे तुझ्या लाईटाला परिणाम होणार आहे का? मग हा मधला लावून घे, हा मधला लागेल. नाही त्याच्या मोबाईलवर उजेड येणार नाही ना.
मना सज्जना भक्तिपंथेशी जावे. सज्जन शब्द असा आहे की मनाला आनंद देतो, किंवा हे सज्जनग्रस्त आहे एवढं म्हटलं की माणसाला आनंद होतो, आणि हे दुर्जन म्हटलं की मनाला दुःख होतं. मग हे जे शब्द आहे, माऊलीला लोक संन्यासाचं पोर म्हणायचं, पण तरी त्यांचं मन सज्जन असल्यामुळे जगातलं दुरीत जावं असं ध्येय होतं. कारण जगातलं दुरीत जाणं हे त्यांचा ध्यास होता. संतांचा ध्यास जो आहे तो जगदोद्धाराचा असतो. आता मी उदाहरण सांगितलं की आई आणि बाप मुलांच्या शिक्षणाकरता इतकी धडपड तडपड, खरं खोटं याचं मिश्रण करतं आजच्या काळामध्ये. कारण अफाट द्रव्य लागतं, वेळ लागतो, कुठल्या कुठे जावं लागतं, तरी धडपड करतात. पण ती धडपड केल्यानंतर जेव्हा वृद्धाप काळात त्यांना त्यांच्याकडून अपमान सहन करावा लागतो, त्यावेळचं दुर्दैव नको. एवढी खटपट. आता मी तिथे सांगितलं 2 लोकांना की ही जी खटपट आहे, या खटपटीचं श्रेय शेवटी आलं पाहिजे, आणि ते जर नाही आलं तर त्यांचं मन त्यावेळा दुर्जन होतं. एवढं करून आमचं केलं नाही तर तुमचं सुद्धा भलं होणार नाही. म्हणून आपल्या मनाला सज्जन, आपण परोपकार केलेला आहे, आपल्या नशिबात कोणाचे उपकार नसतील तर शांत राहायचं, तोंडातून काहीच काढायचं नाही. सदा मानसी निज ध्यास राहू. ज्या वेळेला दुर्वास ऋषी परत आले, बरं हे देवाचं प्रॅक्टिकल जगाला दाखवण्याचं नाटक होतं. दुर्वास ऋषीचा अपमान घडवायचा, दुर्वास ऋषींनी श्राप द्यायचा. ज्या दुर्वास ऋषीवर हा प्रसंग आला, कृष्ण अवतारामध्ये त्या दुर्वास ऋषीला कृष्णाने गुरु केलं होतं ना. मग जर दुर्वास खरंच वाईट असते तर देवाने असा प्रसंग आणला असता का त्यांच्यावर? नाही. तर देवाला हे जगाला दाखवण्याकरता दुर्वास आणलं की महाराज तुम्ही जगामध्ये शांती प्रस्थापित करायला आल्या ना, मग अपमान तुमच्याकडे घ्या आणि मान माझ्या भक्ताकडे द्या. म्हणून ज्या वेळा दुर्वास परत आले ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडून, तेव्हा राजा अंबिरसाच्या पायाला लागण्याचा प्रयत्न केला. राजा अंबिरसन सांगलं, महाराज आपण हे काय करताय? अरे म्हणे राजा, हे सुदर्शन चक्र माझ्या मागे लागलं, मला समजतं. महाराज हे सुदर्शन चक्र ज्याच्या हातात आहे त्याने हा माझा महिमा वाढवण्यापेक्षा त्याच्या भक्तीचा महिमा वाढवण्याकरता केलेला हा प्रयोग आहे. राजा अंबिरस सांगतो, माझ्याकरता नाही, मला त्याने याच्याकरताच जन्माला घातलं होतं की अयोध्येचं राज्य सत्यावर चालावं, आणि ते सत्यावर चालून मी स्वतः देवाची पूजा अर्चा हाताने करत होतो. देवाचं सगळं अर्चन जे होतं ते राजा अंबिरस करायचे, आणि आईसाहेब सगळा देवाचा नैवेद्य करायचा, आणि मग राजभोग जेवायला ते स्वतः जायचे. पण देवाचं काम सुद्धा का? आता तुम्ही देवाचे भांडे सुद्धा भांडेवालीकडे टाकता, एवढे तर मोठे आहे. ठाला विठ्ठा. एक संध्यापात्र, पळी, भांड आणि आरती हे सुद्धा भांडेवालीकडे टाकून देतात. काय ते तरी स्वतः घासा, कारण ती देवसेवा आहे. आणि रामराया झिजू दे रे काया रोज म्हणता, कधी काय हा ती झिजली पाहिजे ना. मग त्याच्याकरता आपल्या घरातल्या देवाचं. आता मला तो पुण्याहून फोन होता, नाही मुंबईवरून, की नवरात्रात सगळ्या देवांची पूजा करायची. काय देवी नवरात्रात बसते, बाकीचे देवांची पूजा करावी लागली. गणपती महादेव का 9 दिवस बिना पाण्याचा, त्याला तर कायम जल लागतं. असं झालं आहे. त्या लग्नात मी देव बसले, देवाची पूजाच करायची नाही म्हणे. आलेला इथे देव अशी साक्ष देतो आपल्याला की आपल्याकडे असं करूनच टाकतात लोक, ऐकतच नाही. ते ज्या देवाचं नवरात्र आहे तो त्या ते स्थिर आहे, बाकीच्या देवांची पूजा झालीच पाहिजे. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत तो उपयोग नाही. तोपर्यंत
आता नवरात्र झालं ना, काही पोरी इथे दिवा लावतात आणि त्यांना अष्टमीला घरी पूजेला जायचं असतं. काही लोक सांगतात दरवाजाला कुलूप लावायचं नाही. आली का त्या पोरीकडे पंचायत, म्हणजे का दादा, मग सासूला नाही सांगू. म्हटलं बाय नाही सांगितलं तर गोंधळ होईल. तू कुलूप लावल्यावर देव काही तुझ्या गालात मारणार नाही, कारण हिला आपल्याकडे अष्टमीच्या पूजेला जायचंय म्हणून देवी रागवणार. फक्त संध्याकाळी परत ये दिवा लावायच्या हात. जवळपासच गाव आहे, तर तुला मुंबईला थोडंच जायचं आहे. आणि मुंबईवरून जर जळगावला यायचं असेल तर कुठल्या तरी मंदिरामध्ये दिव्याचं तेल देऊन देऊन मोकळे हो. कारण तेल दान हे दिव्याचंच आहे. पण हल्ली तुमचं तेल असं आहे की बुवाना खाऊ शकेल, भोप्यानं खाऊ शकेल. ते तिळीचं तेल कोण खाईल? हा, तुम्हाला पूर्वी संशय होता बा खाऊन घेतील घरी, तर आता ते तेल काही खाण्याचं लायक. त्यामुळे देऊन टाका एक बाटली, या घरी अष्टमीच्या पूजेला. असे मार्ग सांगावे लागतात. कारण जरी देवळात जरी तेल जळलं तर दिव्याचं पुण्य आपल्याला, दिवा कुठेही लावला तर दिव्याचं पुण्य माणसाला प्राप्तच होतं. पण असं नाही करायचं पूजेपर्यंतम तैलम दीपम तदनंतर अखंडित विद्युत दीपम, असं नाही संकल्प करायचा. आता दिवे हे अखंडित राहू शकता का? अखंडित फक्त आपलाच दिवा राहतो. आपण जो स्वतः लावतो त्याचा खंड होऊ देत नाही. आपण झोपताना दिवा पाहून झोपतो. त्याप्रमाणे या मनामध्ये अंतरी ज्ञान दिवा, मनाच्या ठिकाणी ज्ञान दिवा लावायचा की ज्याच्याने मनाला अज्ञानत्व येणार नाही. आमचे संत सांगतात अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको आणि हरिभजना विन काळ घालवू नको. तो विजूत देऊ नको. कोणतेही संकट आलं तर हरिभजन कर, कारण हरीशिवाय सौजन्य नाही. ज्याला हरीचं सौजन्य कळालं त्याला सगळं प्राप्त झालं. हरी मुखे म्हणा, मुखे म्हणा गणना कोण करी, कोण करी म्हणा हरी. सज्जना एक जीवी धरावे. एक गोष्ट तू मनात धरून ठेव की जनी आपुले हित तुवा करावे. सुरुवातीला दृष्टांत दिला. विद्यार्थ्याच्या मनामध्ये ध्येय असलं तर तो सगळं करतो पण अभ्यासाला टाळत नाही. एखादी गोष्ट टाळून देईल पण त्याच्या ध्येयाची गोष्ट टाळत नाही. आपल्याला आपलं ध्येय कळालं पाहिजे आणि आपलं ध्येय फक्त संतांना कळतं. म्हणून संत कळवळेनं अभंग मनाचे श्लोक हे आपल्या पुढे ठेवतात. आपण मनाचे श्लोकही वाचतो, अभंगही वाचतो, पण आपलं ध्येय जे आहे ते काय आहे हे आपल्या लक्षात नाही. मनुष्य जन्मामध्ये परमेश्वराची प्राप्ती हे ध्येय आहे. मग हे ध्येय आपल्याला कळत नाही. म्हणून हरीच्या प्राप्ती करता कोणाचे तरी पाय धरले पाहिजे. हरिप्राप्ती
अर्थ नुसतं नमस्कार करणे, संतांची वचनं जी आहे ती पाळली पाहिजे. संतांच्या वचनाची पूर्ती आपल्या इंद्रियांनी केली पाहिजे. कारण संतांचे वचन हे सत्य वचन आहे, त्रिकाल बाधित आहे, त्याच्यावर कधी बाधा येत नाही. सत्य जे आहे ते सत्यच त्यांनी आपल्याला तत्वाने सांगितलं आहे. मग आपलं हित कशात आहे? व्यक्तिगत हित. अंतकालाच्या वेळेला आपलं जे हित आहे ते हित आपल्याला कळालं पाहिजे. ते हित जोपर्यंत आपल्याला कळत नाही, म्हणून आपल्या हिताला जो जापतो तो श्रेष्ठ. आपुल्या हिता सैदोदा माता पिता तयाशीला. असे धन्य त्याचे आई वडील की ज्याने आपलं हितपा संतांचे माता पिता उद्धरले आहे. कालच रात्रीच्या महाभारतात सांगितलं ना, हे शुकदेवा व्यास सांगताय, मी तुला हे जे ज्ञान दिलंय हे ज्ञान तुझ्या मुखातून पृथ्वी तलावर जेव्हा प्रचलित होईल ते ज्ञान दीर्घकालापर्यंत म्हणजे कलियुगाच्या शेवटीपर्यंत तेवत राहिलं पाहिजे. म्हणजे दिव्यात ज्याप्रमाणे तेल आहे तो दिवा तोपर्यंत जळेल, फक्त वादळ यायला नको. वादळ आलं तर दिवा भिजणार. तसं हे ज्ञानाचा दिवा आहे. आज कुठेही भागवत चाललं तर दोनच शब्दाचा. शुकदेव सांगतात राजा परीक्षिता, खलास. परीक्षिताचा प्रश्न, शुकदेवाचं उत्तर, आणि शेवटी परीक्षित उद्धरला. हे प्रमाण म्हणजे प्रमाण आहे. आणि एवढंच नाही तर राजा मी जाऊ आता, निघून जात आहे. कारण शिष्याचा देह जाताना गुरुने पाहू, जसं आई वडिलांना मुलाचा देह जाताना पाहत नाही. ते पाहत नाही म्हणजे काय? डोळ्यावर हात ठेवून येतात. ते पाहणं चांगलं नाही. तसे खरे गुरु जे आहे ना ते शिष्याच्या. पण हल्ली काय आहे, खऱ्या गुरुला लोक खोटं ठरवतात. गजानन महाराजांच्या चरित्रात सांगेल तुम्हाला. नाही नाही, संत म्हणजे सगळेच संत आहे. खरे संत असले तर संत सांगा. आपण तर बिलकुल पोटके गहू कसे आपण पोटके, असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. संत म्हणून शब्दाने म्हणून घेणं मोठं कठीण आहे, पण अंगी त्या यातना सहन करण्या ह्या त्याच्याही पेक्षा कठीण आहे. संततेची संत तेच संत होऊ शकतात की ज्यांच्या ध्येयामध्ये भगवंताच्या नामाव्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. आपण अनेक संतांचे चरित्र वाचले. तुम्ही ओवीबद्ध चरित्र वाचण्यापेक्षा आपल्या मराठी भाषेतलं चरित्र वाचून पहा. ज्ञानोबाचं, तुकोबाचं. ते ओवीबद्धामध्ये काही शब्दाचे अर्थ लागत नाही आणि आपल्याला तेवढ्यातून आपल्या डोक्यात चाललं जातं. पण कथानक रूपी जे चरित्र असतं त्याच्यामध्ये डोळ्यातून पाणी येतं. त्याच्यामधून डोळ्यातून पाणी येतं की आपल्याला या लोकांनी काय सहन केलंय. बरं, ते स्वतः सहन करताना असं सांगतात, दगड टाकीचे गाव सोचल्याशिवाय देव होत. हेही प्रमाण घेऊन ठेवतात संत. दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तेव्हा देवळामध्ये तो हजारो वर्ष वंदनीय होतो. त्याप्रमाणे दुःख सहन केलं की मनुष्य वंदनीय होतो आणि दुःखाला प्रतिरोध केला की निंदनीय होतो. म्हणून जनी निंदते सर्व सोडून द्यावे, अंजनी वंदते सर्व भावे करावे. राजा अंबिरशानं सांगितलं की महाराज मला काय नमस्कार करतात, म्हणून लगेच दुर्वासांचे पाय धरले. दुर्वासांच्या चरणावर मस्तक ठेवलं राजा अंबिरशानं. सांगितलं मी क्षत्रिय आहे, साधू संतांचा आदर करणं माझा धर्म आहे. पण धर्म पाळत असताना माझा व्यक्तिगत धर्म असा होता की मी द्वादशी लागण्याच्या आत द्वादशी सोडत. एकदा द्वादशी लागली की मला द्वादशी सोडतात. म्हणून मी अन्न घेतलं नव्हतं देवाचं तीर्थ म्हणून. कारण मी पाणी पण पित नाही एकादशीला. देवाचं तीर्थ घेतलेलं आहे आणि त्या देवाच्या तीर्थानं
तुमची कृत्या मला लागली नाही, असं देवाच्या तीर्थाचं महत्व आहे. असं आता दुर्वासांना माहिती होतं का नाही? दुर्वासांना माहिती आहे, पण दुर्वास आणि राजा अंबिरस यांच्या संवादानं देवाच्या तीर्थाला किती महत्व आहे हे राजा अंबिरसानं जगाच्या पुढे ठेवलं. दुसरं उदाहरण, दधीची ऋषी यांच्याकडे भगवान विष्णूनं पाठवलं, ब्रह्मदेवाचा, आणि दधीची ऋषीला म्हणा तुमच्या अस्थी खड्ग म्हणून द्या. दधीची ऋषी म्हणाले, देव या अस्थीचं खड्ग तयार करायला तयार आहे, पण माझ्या अस्थीनं तो वृत्रासूर मरणार नाही. म्हणे मग तुलसी पत्रासहित देवाचं तीर्थ या खड्गावर टाका, तेव्हा तो, म्हणजे भक्तानं देवाचं महत्व सांगितलं, देवानं भक्ताचं महत्व. म्हणजे कोणी मोठं नाही. लक्षात ठेवा, देव आणि भक्त दुजा नाही, जसा तुका विष्णू नाही दुजा. कोणी सांगितलं? ज्या रामेश्वर भटाने विरोध केला त्याने सांगितलं तुका विष्णू नाही दुजा. आपण रामेश्वर भटाला शिवाय देतो, हे तर कळत. ज्याने त्रास दिला त्याने सांगितलं, कारण त्याने तो अनुभव घेतला. आपले बोल अनुभवाचे नसतात. आपण पोगा पंडित खाऊन बोलतो. येई ब्रह्मरस काढा तेने जन्म मरण होय निवाडा. तिथे संतांनी ब्रह्मरसाचा काढा घेतलाय. तो जो ब्रह्मरस आहे तो कीर्तनात आहे. ठाला ठाला. जसं तुम्हाला काढा घ्यायला सांगतात, 2 वनस्पती उकळवा, तसं कीर्तनामध्ये अभंगाला निचडवायचं असतं. ज्ञानानं, वैराग्यानं आणि भक्तीनं. काढा केला की त्याच्यात वैद्य सांगतो थोडा गुळाचा खडा टाका. म्हणजे वैराग्य आणि ज्ञान इतकं पिळायचं आणि हळूच त्याच्यात भक्तीचा गोडवा टाकायचा. आणि भक्तीच्या पोटी काय प्राप्त होईल? म्हणे भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. पुन्हा सांगितलं अभंगामध्ये, तुम्हाला बोध होईल आणि मग तुम्ही, आपण फक्त एवढा काकडा घेतो वाळतो बस. दुसरं काय? काकडा म्हणणार आहे ते दुसऱ्याचं कधी चुकलं तर असं वाटतं मोठा करून पाहतो, त्याच्याकडे टाळ मारू, अरे थांबणार आहे. काकडा म्हणतोय तू, संतापू नको. शब्दाचा अनुभव आला पाहिजे आणि म्हणून प्रेमळ वाणीमध्ये काकडा झाला पाहिजे. त्याला वाणी प्रेमळ द्यायची आहे. काय द्यायची आहे? वाणी प्रेमळ द्यायची आहे. मधुरता आली पाहिजे. कठोरता जी आहे ती मनाला आनंद नाही देत, मधुरता. म्हणून सगळ्यामध्ये मधुर काय आहे? तर भगवंत मधुर आहे. नयनम मधुरम, गोपी मधुरा, मुंजा मधुरा, माला मधुरा. पर सगळ्यामध्ये भगवान मधुर आहे आणि म्हणून सगळ्यांमध्ये परमात्मा भरलेला आहे. म्हणून हे विश्वत परमात्म्याचं रूप आहे. म्हणून परमात्म्याला म्हणता विश्वात्मा, विश्वभावना, विश्वेश्वर, विश्वनाथ, विश्वंभर. सगळ्यामध्ये भरून उरलाय. काही कुठे नाही. तो रिता ठाव नाही. कोणाला दिसला? प्रल्हादाला, हिरण्यकश्यपूला अनुभव आला, पण तोपर्यंत त्याचा संवाद. संतांनी सगळीकडे पाहिला
आणि म्हणून त्यांनी लिहिलं तुव्हा विठ्ठल बरवा, तुव्हा माधव बरवा. आणि हेही केव्हा घडेल? बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. नामावर आवडी बसण्याकरता तुम्हाला खूपच प्रयत्न करावे लागतील. काय करावं लागेल? तर सदा मानसी निज ध्यास राहो. तुमच्या मनामध्ये नामाबद्दल निज ध्यास जेव्हा राहील तेव्हा तुम्हाला कळेल जनी आपुले हित तुवा करावे. तुम्हाला हित कळतच नाहीये आणि हित कळेल त्यावेळेला काय कराल? तुम्हाला तुमचं हित कळालं, आपुल्या हित, मग रघुनायका विण बोलो नको हो. रघुनायका विण बोलू नको म्हणजे काय? देवाचं नाव प्रत्येक याला घ्यायचं असे काही संत आहे. मनातल्या मनात राम म्हणतात मग दुसऱ्याशी बोलतात, मनातल्या मनात राम म्हणतात मग दुसऱ्याला, असे पुष्कळ लोक आहेत. प्रत्येक व्यवहारामध्ये नामाचा उल्लेख करतात. आणि म्हणून त्या रघुनायकाला सत्याने धरून ठेव. बस काय करायचं आहे? तर सत्य, ते जे सत्य आहे तेच परमात्मा आहे. सत्य साच खरे, सत्य साच खरे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. जगामध्ये सत्य जे आहे ते खरं आहे आणि ते सत्य म्हणजे भगवंताचं नाम. संतांनी, आपल्या संतांनी विठ्ठलाचं नाव सांगितलं, कोणी रामाचं नाव सांगेल, कोणी कृष्णाचं नाव सांगेल, कोणी देवीचं नाव सांगेल, कोणी गणपतीचं नाव सांगेल. ज्या ज्या भक्तामध्ये जे जे भक्त असतील त्याप्रमाणे ते सगळे त्या देवाचं नाव सांगतील. पण नाम कोणतंही घ्या, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगलं आहे. पण नाम कसं आहे म्हणे? गोड. आपल्याला सांगितलंय नाव गोड आहे. देवाचं रूप कसं आहे? गोड. बालकाचं रूप कसं आहे? गोड. म्हणून गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, तेही माझं प्रेम सर्व काळ. जेव्हा नामावर विश्वास बसतो त्यावेळेला माणसाला जगात सगळंच गोड दिसतं. जगात गोडामध्ये काय आहे? तर सत्याचं स्वरूप आहे. गोडामध्ये काय आहे? तर सत्याचं स्वरूप आहे. म्हणून आपल्याला देवाच्या नैवेद्यामध्ये काहीतरी गोड असावंच लागतं. संत पिठलं भाकरी खाऊन घेतील, ठेचा भाकरी खाऊन घेतील, पण देवाच्या याच्या नैवेद्यामध्ये नसलं तर गूळ ठेवावा लागेल, नसलं तर साखर ठेवावं लागेल. कारण गोडाचं जे रूप आहे ते गोड आहे ते दाखवण्याकरता सांगितलं आहे. म्हणून आपण वर्षामध्ये एकदा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण नंतर भानगडी होत नाही का? भानगडी तर होतातच. कारण असत्य केलं म्हणून भानगड झाली. सगळ्यांनी जर सत्य केलं तर कलह निर्माण होणार नाही. सगळ्यांनी जर सत्य केलं तर कलह निर्माण होणार नाही. मागे सांगितलं तुम्हाला, विभीषणानं लंकेमध्ये रामाचं नाव लिहिलं दरवाजावर. इकडे राम, इकडे मग. बाकीचे लोक गेले रावणाकडे, म्हणे महाराज तुमच्या भावाने तर रामाचं नाव लिहिलं. हे रावण म्हटला, विभीषण तू रामाचं नाव लिहिलं. म्हणे भाऊ तसं नाही, रा म्हणजे रावणाचा आणि म म्हणजे मंदोदरीचा. तुमचं नाव लिहिलं. रा म्हणजे रावणाचा आणि म म्हणजे
आता विभीषणाच्या हृदयात तर रामच होता. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, म्हणून आमचे बरेच वारकरी वरती श्री हरी लिहितात आणि इकडे राम लिहितात, असं लिहितात. तुम्ही गीतेमध्ये सुद्धा पहा, वरती श्री हरी असतं आणि इकडे रा आणि म असतं. पुढे तत्सत असतं. तत्सत सुद्धा नामाचं स्वरूप आहे. हरिओम तत्सत नामाचं स्वरूप आहे. म्हणून नामाचा महिमा सांगितलाय. उत्तर रंगामध्ये सद्गुरूचा, मी सारख्या गजानन महाराजांच्या कथा एवढ्या करता सांगतोय की स्वप्नात अनुग्रह मिळतो असं लोकांना खोटं वाटतं. आजही घडतोय, पण कोणाला घडेल याच्याकरता एक पुरावा देतो. विठ्ठला 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 वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
चला जाऊ शेगावी धरू गुरु भक्तीचा महिमा. चला आपण शेगावला जाऊ आणि गुरु भक्तीचा जो महिमा आहे तो आपल्या कानानं श्रवण करू. शेगावच्या जवळ मुडगाव नावाचं एक गाव. मुडगाव नामे ग्राम तेथे पुंडलिक नामे परम भक्त. सदा ध्यानी मनी गजानन. रात्रंदिवस मनामध्ये आणि ध्यानामध्ये गजानन ध्येयतेच की महाराजांची आपल्यावर कृपा व्हावी आणि आपल्याला अनुग्रह मिळावा. जय गजानन श्री गजानन. जय गजानन श्री गजानन. पण आपण अजून पात्र आहोत की नाही अनुग्रहाला याची मनाला खात्री नव्हती. म्हणून सारखं महाराजांचं दर्शन व्हावं. कीर्ती ऐकलेली होती, कथा ऐकलेली होती, पण त्यांच्या शेजारी एक भागीरथी नामे भगिनी. काही काही वेळा आपल्या नशिबानं एखादं नास्तिक मनुष्य आपल्या जवळ असतं आणि ते मनुष्य किंवा ती स्त्री आपलं मन सद्गुरूपासून दूर करण्याचा प्रयत्न करतं. लक्षात ठेवा, सावधान राहावं. तुमची ज्याच्यावर निष्ठा आहे, मी सकाळच्या भक्ताचीच कथा सांगतो, किंवा लोकांना टिंगल करतात कसं काय म्हणून आपलं स्वप्न कोणालाही सांगू नये. परमार्थातलं संसाराचं बिलकुल सांगा की मला रोज एक बाई येते म्हणते घे घे सोनं घे सोनं, हे त्यांना सांगा म्हणजे बरं आहे. कोणत्या देवीला जाता तुम्ही? म्हटलं अंबाबाईला. आम्ही बी येतो. लगेच पैसे दिले. सगळ्या संसारी जीवांना सोन्याचं स्वप्न सांगा, त्यांना रात्रंदिवस सोनं सोनं सोनं, सोनी पळून जाईल. लक्षात ठेवा. ही भागीरथी बाई जी होती ती म्हणाली काय रे त्या बिना वस्त्राच्या माणसाच्या मागे लागलाय. महाराजांना आपल्या तोंडातून नागडा शब्द निघाला नको. कीर्तनकाराचं हे एक वैशिष्ट्य असावं, जी वस्तुस्थिती ना त्याला स्वरूप देऊन बोललं पाहिजे, तो शब्द नाही काढायचा. कारण हे विधी असतात, विधी माणसाला नागडं म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. जग हे सगळे नागडे, पण संत नागडे नाही, ते विधी आहे. दिगंबर या शब्दाचा अर्थ चारी दिशा ज्याचे वस्त्र आहे असा तो दिगंबर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा. तुकाराम महाराजांनी सगळ्या देवांचे स्वरूप लिहिले आहे, पण तुकाराम महाराज ज्यांना समजत नाही ते बाकीच्या देवांवर टीका करतात. आधी तुकाराम महाराज समजून घ्या आणि मग सगळ्या देवांविषयी बोला. जोपर्यंत तुकाराम महाराज कळत नाही तोपर्यंत बाकीच्या देवांवर आपल्याला बोलता येत नाही. त्यांनी जे सांगितले तमोगुणी देव ते वर्ज केले आहे, सत्वगुणी आणि रजोगुणी देवाला वर्ज नाही केलं त्यांनी. कारण जगात 3 गुण असणार, पण तमोगुणी लोक दुसऱ्याचा नाश करतात. त्या देवतेंचं लिहिलंय त्यांनी. म्हणून तुकाराम आधी कळले पाहिजे. तुकाराम कळलं की सग जग कळलं. कारण तुका ब्रह्म आहे. त्याही काळात लोकांनी विरोध केला ना अजूनही लोक अभद्र बोलतात. तुकिता तोळणेसी ब्रह्म सुखासे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. त्याने तोलून मापून पाहिलं. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकार काय वेड्याच्या नादी लागला तू. ते काही मंत्र देता का? मंत्र देणाराच गुरु नसतो, जो सन्मार्ग सांगतो तो गुरु. बाया म्हणे उद्या आमच्या एका महाराजकडे जाणार आहे, तिथे मी मंत्र घेणार, तू ये माझ्याबरोबर, तुलाही मंत्र देते. याच्या मनामध्ये तळमळ होती. गजानन श्री गजानन श्री गजानन. जय गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन
गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा सकाळी उठला पण त्या भागाबाई बरोबर ते अनुग्रह याला काही गेला नाही. पण मनामध्ये ध्यात होतं की आपल्याला हा झोपला, ती भागाबाई परत काही आली नाही याला भेटायला. हा झोपल्यानंतर रात्री 3:30च्या सुमाराला गजानन महाराज याच्या स्वप्न पडिले पुंडलिकासी, कारे भजतो मजसी. का रे, का भजन करतो माझं सारखं, मला का बसतोय, काय तुझ्या मनामध्ये? महाराज काही नाही, मला अनुग्रह व्हावा. अनुग्रह व्हा, घे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. स्वप्नात सांगताय महाराज, तुम्ही गजानन विजय वाचलेला आहे, समजून घ्या. मंत्र मिळाला, हा गण गण गण. पण म्हणे महाराज तुमची पूजा करायला काहीतरी मला प्रसाद पाहिजे, म्हणून महाराजांनी याच्या हातात प्रसाद द्यायची घात आणि याची झोप उघडायची घात एकच झाली. प्रसाद काही हातात पडला नाही, हा उठून जागा झाला. आई म्हणाली, का रे पुंडलिका, काय उठलाय एवढ्या रात्री? आई म्हणे, काय? मला गुरुमंत्र मिळाला. कुठला रे? म्हणे शेगावीचा माझा गजानन, शेगावीचा गजानन माझा आला आणि मला गण गण गणात बोते मंत्र दिला. पण आई माझं नशीब काहीतरी पुण्य कमी पडलं, मी प्रसाद मागितल्यावर महाराजांनी प्रसाद दिला, पण माझा प्रसाद घेण्याच्या आधी झोप उघडून गेली. आपल्याला जर एखादं अपुरं स्वप्न पडलं ना, आपण म्हणतो काय पुरं पडलं असतं तर कळालं असतात, पण देव अपुरं स्वप्न दाखवून आपली आतुरता वाढवून देतात. याने पुढे तळमळ केली पाहिजे, आणि जशी जशी तळमळ वाढते ना तसे भगवान आपल्या हृदयात प्रकट होतात, समोर नाही. आणि प्रगट झाले काय तर आनंद अश्रू येतात डोळ्यात. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, डोळ्यातून अश्रू येतात आणि काय मिळतं तर रामनाम घ्यायची आवडी निर्माण होते. आता साधक सांगताना की तोंडात शब्द येऊनच जातो, पण म्हटलं अपवित्र काळात म्हणू नये, सावधानता ठेवा. आज चालत असेल तर चालू द्यावा, पण वाचेने बाहेर काढायचा नाही. कारण अंतःकरण सगळ्यांचं निर्मळ आहे. हे षडरिपू वरतून आत जातात, आत नसतात, बाहेरून जातात. डोळ्यानं, कानानं, तोंडानं, जिभेच्या चवेने पदार्थ नुसता ऐकला की इडली भेळ चांगली असले की चाललं असते, असं आहे. वराडी ठेचा आणलाच त्याने, जिभेची चव आहे. कानानं ऐकलं, जिभेने चव घेतलं की चाललं. संत अन्न हे परब्रह्म म्हणून खातात, त्याला चव देत नाही. उदर भरणन हे जाणी जे यज्ञ कर्म. आई म्हणाली, बाळ इकडे ये. आईने हात फिरून मिळवला, प्रसादही मिळेल ना, तू महाराजांचं नाव घे. आई तुलाही महाराजांचं कधी दर्शन झालं नाही, मलाही दर्शन झालं नाही. असं करता करता संध्याकाळचे 6 वाजले. अरे म्हणे आपल्या गाई घेऊन ये, म्हणून पुंडलिक गाई घ्यायला गेला. तिकडनं शेगावला काशीनाथ नामे एक भक्त, काशीनाथ नावाचा एक भक्त होता. त्या भक्तानं महाराजांच्या जवळ जाऊन नमस्कार केला आणि नमस्कार केल्यावर महाराज आपल्या माणसाला म्हणाले, अरे त्याच्याजवळ माझ्या पादुका दे. म्हणे का? मुडगावीचा माझा
पुंडलिक भक्त त्याबरोबर आला श्यामसिंग शेगावात. या मुडगावाच्या शामरावाबरोबर श्यामसिंग नावाचा एक आलाय, तो आणि माझा पुंडलिक जवळ जवळ राहतात, त्याच्याजवळ हे पादुका दे. म्हणून त्या श्यामसिंगानं मुडगावाला निघताना गजानन महाराजांना दिलेल्या पादुका बरोबर घेतल्या, आपल्या पळशीमध्ये ठेवल्या. आणि काय पुंडलिक कधी आला नाही शेगावला, आपण किती वेळा आलो आणि महाराज त्याला पादुका देत आहे, काय असावं याच्यामध्ये. मनामध्ये थोडा किंतु उभा राहिला आणि हा पुंडलिक गाई घ्यायला आला आणि श्यामसिंग शेगावात घुसला. श्यामसिंग तू शेगावून आला? म्हणाले हो, तुझ्या पाया पडू दे. म्हणून पायावर डोकं ठेवलं. काय भाग्यवान आहे तू, शेगावला जाऊन आला. का रे? महाराजांनी काही प्रसाद दिला म्हणे, घरी चल, रस्त्यातने बोलायचं गुरुविषयी. पहा केव्हाही आपल्या गुरुचं आणि देवाच्या गोष्टी अशा चव्हाट्यावर करायच्या नाही, स्थानापन्न व्हा आणि मग बोला. आपण रेल्वेच्या डब्यात सुद्धा गप्पा मारून देतो गजानन महाराजांनी. नाही, चालू हातपाय धुतले, दोघांनी बसले. बोल काय? अरे म्हणे मला काल स्वप्न पडलं. म्हणे काय स्वप्न पडलं तुला? माझ्या स्वप्नात महाराज आले आणि मला गणगण गणात बोते मंत्र दिला. म्हणे मग तू पुढे काय गेलं? मी प्रसाद मागितला आणि तेवढ्या वेळात माझी झोप उडून गेली, प्रसाद नाही मिळाला. हे नाही, आपल्या पडशीतून पादुका काढल्या आणि पुंडलिकाच्या समोर केल्या. धन्य रे पुंडलिका, मी वाऱ्या करतो पण अजून तुझ्यासारखा नाही झालो. तुला स्वप्नात महाराजांनी अनुग्रह दिला, मी अजून जातो आहे पण अनुग्रह होत नाही रे. घे तुझ्या पादुका. आधी श्यामसिंगने डोक्याला लावल्या, जय गजानन, आणि पुंडलिकाच्या हातात दिल्या. पुंडलिकाने दोन्ही पादुका आपल्या हृदयाशी लावल्या. आई महाराज आले, तुला दर्शन करायचंय ना. म्हणून आई धावत आली. महाराज आले, त्या पादुका दिल्या. आईने पादुकावर मस्तक ठेवलं. पुंडलिका, अरे ज्याप्रमाणे त्या पुंडलिकानं पांडुरंगाला प्राप्त केलं त्याप्रमाणे तू या गजाननाला प्राप्त केलं. माझ्या कुळाचा उद्धार, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला वाटतो का नाही आपल्याला माहिती, पण संतांना वाटतो. आपल्या डोळ्यासमोर संत असतात म्हणून देव आला किंवा आपण देवाची पूजा करत असून संत आले तर देवाला सोडून द्यायचं आणि संताला धरायचं. काही लोक आपले महाराज आले गेले का तसं नाही करायचं, माळ फेकून द्यायची, पटकन पाया झाला. असं असतं ते. देव परदा, संत आधी, कारण ते तात्काळ अनुभव देतात. म्हणून पुंडलिका पादुका नीट ठेव आणि महाराज इथे आहे अशी जाणीव ठेवून संसार कर. वा, काय उपदेश दिला आईने, अशी आई पाहिजे. महाराज इथे आहेत अशी जाणीव ठेवून. आपण चांदीच्या पादुका आणतो, अमुक आवतो, पण इथे महाराज आहे असं नाही. नणन आली की खोटं बोलतो, दीर आला की खोटं बोलतो, साडू आला की गुलाबजामुन आणतो. बरोबर आहे ना? केळं का चाल दिलंय. पहा हे लोक किती हुशार आहे. तुम्हाला अर्धने दिलं, गुरुनं दिलं, तरी तुमचं मन भरत नाही. त्याला आम्ही काय करणार? ठाळा हो. बाहे प्रसादाची वाट. काय प्रसाद दिला महाराजांनी? तर पादुका दिल्या. पुंडलिकानं आईला घेऊन शेगावची वारी केली. का रे? शेगावला आला, आईने काय सांगितलं की तू घरात आहे. म्हणे महाराज मी दर्शनाला आलेलो नाही, आईला घेऊन आलोय. हा बी पुंडलिक होता, आपला पुंडा भाऊ जसा होता ना तसाच होता. मी नाही आलोय, आईला आणलंय. आईला तीर्थयात्रेला नेलं पाहिजे. महाराज हसले
आणि म्हणाले, बघ जो नैवेद्य दाखवतो ना, अर्धा नैवेद्य तू खा आणि अर्धा नैवेद्य तुझ्या आईला देत जा. आईला आनंद झाला. महाराजांनी आपल्यालाही प्रसाद दिला. का दिला? तर तिच्या पुण्याईनं हे रत्न जन्माला आलं आहे. म्हणून आपल्यामध्ये आपल्या आईची पुण्याई आहे, म्हणून तिच्या सेवा करण्याची जबाबदारी आहे. पुंडलिकाने महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आपली आईची सेवा केली आणि अखंड गजानन महाराजांचं चिंतन करत स्वप्नामध्ये अनुग्रह घेणारा हा महाराजांचा परमभक्त आहे. ठाला विठ्ठला, ठाला विठ्ठला. म्हणून महाराज म्हणता मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका वीण बोलो नको, सहा मानस सदा मानसी तो निज ध्यास राहो. तर आपल्याला जसा याला गजानन महाराजांचा निज ध्यास असतो त्याप्रमाणे आपल्याला भगवंताच्या नामाचा ध्यास असावा, म्हणजे आपल्याला भगवंताची प्राप्ती सहज होते. जेवढे श्रोते कीर्तनाला बसलेले आहे त्या सगळ्यांना कीर्तनाचं पुण्य त्यांच्या पूर्वजांना प्राप्त हो. आज आमच्या बंधुराजांचा दिवस आहे, म्हणून आजचं आमचं कीर्तन स्वतःचं केलेलं आमच्या बंधुराजाला मिळावं. तुम्ही श्रवण केलं आहे तुमच्या पितरांना मिळावं आणि पितरमुक्त व्हावे. जय विठ्ठल जय. Oh